ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक। गड आला पण सिंह गेला आणि मग असं म्हणतात की त्या कोंढाण्याचं नाव नंतर सिंहगड झालं। हा इतिहास आहे, तो एक वेगळा भाग आहे, त्या तपशिलात मला जायचं नाहीये। मला माहिती आहे हा पूर्ण इतिहास, पण त्याची चर्चा इथं करण्याची आवश्यकता नाहीये। आणि म्हणून आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरेंची ही पवित्र भूमी, ही पावन भूमी, हा पोलादपूर तालुका। आणि तेवढ्याच करता मी आता तशीच निष्ठेची लढाई या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढायची आहे। नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत लढायची आहे। लढायची ना? लढणार की नाही? दाखवायची ना? मग ही निष्ठेची लढाई आपल्याला लढायची आहे। आणि ज्यांनी या नरवीर तानाजी मालुसरेंच्या या भूमीला, ज्यांना अख्खा महाराष्ट्र नव्हे सारं जग एक निष्ठावंत म्हणून ओळखतं, त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय, लावला ना कलंक? कुणी लावला माहिती आहे ना तुम्हाला? नावं घ्यायची गरज आहे का? नावं घेण्याची आवश्यकता आहे का? मग गद्दार शिवसेनेचा असो, गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार शेका पक्षाचा असो, बरोबर ना चांदे? मग ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, ज्यांनी ज्यांनी या निष्ठेला कलंक लावलाय, त्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे। आणि म्हणून पोलादपूर निवडलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।